एक पाव पाव की 2 पाव अर्धा 3 पाव पाव. अरे आबा गप बस. चाललोय ना आपण शाळेत, मग तिकडे बोलू ना. बरं. का रे आता का थांबलास? चल हे धर, मी आलोच. आता कुठे चाललास तू? कालची गंमत नाही का? कसली? रमावणीने आपल्यापासून दडवून ठेवलेली, मग ती कळीच तोडून टाकतो. आपल्याला गंमत दाखवत नाही का? थांब, आलोच मी. अरे पण अगदी ठीक ऊन झाले होते हो दूध. नाहीतर जरा जरी कडक असले तर जीभ बोलते माझी. वाह, आम्ही खुश झालो. पण तुमचा चेहरा का बरे उतरलेला? काय हो सुनबाई? मला सारखे का अभ्यास करायला लावतात? अगं बाई, कोण ते? कोण करावयास लावते आमच्या रमास अभ्यास? स्वतः. अगं बाई, कोण आहे स्वतः? आजी. कळले हो, कळले. अगं मग करायचा अभ्यास, त्यात काय मोठेसे? पण मला नाही आवडत अभ्यास करायला. माझ्या घरी कुणी पाठ्यपुस्तकाला हातही लावू देत नव्हते आणि इथे कुणी सांगत नाही. पण स्वतः काय बरे केले तुमच्या स्वतःनी? काल रात्री बळे बळे अभ्यासाला बसवले. पाठीवर गिरवून गिरवून माझी मान दुखायला लागली, पण अभ्यास संपतच नव्हता. अगं आई ग. अगं आई नाही, परत सकाळी लवकर उठवून अभ्यासाला बसवले आणि स्वतः बघत असतात की मी अभ्यास करतेय की नाही, नाहीतर पाठी टाकून पळून गेले असते ना. फासे छळतात हो आमच्या रमास. थांब हा, मी तुझ्या स्वतःच्या पाठीत धपाटाच घालते. नको नको, स्वतःला जर कळले ना तर मला शिक्षा म्हणून अजून अभ्यास करायला लावतील. आणि तो सुद्धा भरपूर. हुशार आहेस ग रमे, हुशार आहेस. माधवास अगदी नेमके ओळखलेस बरे. खरोखरीच असे करेल हो तो. पण बाळा, तो तुझ्याकडून जो अभ्यास करून घेतो ना, तो तुझ्या भल्यासाठीच हो. आज नाही पटायचे तुला माझे म्हणणे, पण मला मुळी पटवूनच नाही घ्यायची. मला नाही आवडत अभ्यास करायला. फारच गुस्सात दिसते स्वारी. काय बरे केले म्हणजे कळी खुलेल आमच्या रमाची. कळी कळी आजी, कळी आपली गंमत. आजी बघते फुललीये का? आमची ही गोड कळी अशीच फुलू दे, दरवळू दे रे देवा. आशीर्वाद आहेत हो पोरी. आपल्याला दादाने सांगितलंय ना की तिच्याशी मिळून मिसळून वागायचे, तिला कधी त्रास नाही द्यायचा. अरे मग